नागपूरच्या हिंगणा MIDC परिसरातील मयूर इंडस्ट्रीज या कापूर उत्पादक कारखान्यात बुधवारी दुपारी भीषण आग लागली। दुपारी 3:30च्या सुमारास ही आग लागल्याचं समोर आलं। सुदैवानं सुट्टीचा दिवस असल्यानं एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। मात्र या भीषण आगीत मोठं आर्थिक नुकसान झालंय। तर आग लागलेल्या कारखान्याजवळच मर्सिडीज आणि BYD कारचं शोरूम आहे। आग कारखान्याबाहेर पसरू लागताच या शोरूम मधील कर्मचाऱ्यांनी तत्काळ महागड्या गाड्या बाहेर काढल्या, त्यामुळे मोठं नुकसान टळलं। घटनेची माहिती मिळताच MIDC आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। कापूर हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्यानं आग वेगानं पसरली, त्यामुळे अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी फोम आणि पाण्याचा वापर करावा लागला। सुदैवानं बुधवार हा सुट्टीचा दिवस असल्यानं कारखान्यात कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते, त्यामुळे जीवहानी टळली। मात्र आगीनं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे, परंतु आगीचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही। दुपारी 3:30-4च्या दरम्यान आम्हाला अशी माहिती भेटली की MIDC वाडी हिंगणा रोडवर BYDचं शोरूम आहे, त्याच्या बॅक साईडला कपूर कंपनी आहे, त्यामध्ये कापूर बनवला जातो। मयूर कंपनी, त्यामध्ये कापूर बनवला जातो आणि त्यामध्ये आग लागलेली आहे। आज आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची एखाद दुसरी गाडी होती। आगीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं, परंतु आज बुधवार असल्यामुळे एकही वर्कर कामाला नव्हता, त्यामुळे एकही जीवितहानी झालेली नाही, परंतु कंपनीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। त्यासमोरचा शोरूम BYDचं शोरूम असल्यामुळे आपण त्यातल्या तात्काळ त्यांच्या गाड्याही बाहेर काढलेल्या आहे आणि सध्या फायर ब्रिगेडच्या सर्व गाड्या आल्या असून पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। कुठलीही जीवितहानी झालेली नाही आणि आग आटोक्यात आहे।